हार्ट म्हटलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये खरं तर एकच नाव सगळ्यांच्या समोर येतं, ते म्हणजे SNBT हार्ट इन्स्टिट्यूट. तर कशा पद्धतीने एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा इथे वापर केला जातो रुग्णांच्या उपचारासाठी? हार्ट जे आपलं SNBT हार्ट इन्स्टिट्यूट आहे ते आता एक टर्शरी सेंटरमुळे लोकांना त्याची एक माहिती आहे. नॉर्मल हार्ट इन्स्टिट्यूट काय दर क्षेत्राला आता विकसित झालेले आहे, पण आपलं जे हार्ट इन्स्टिट्यूट आहे त्या पहिलेपासून जे आपली सोच होती किंवा ज्यावेळी आपण ते विचार करत होते की आम्हाला एक इन्स्टिट्यूट बनवायचं, त्यापासून आम्हाला ज्या बेस्ट फॅसिलिटीज आहेत ते फील्डला ते द्यायसाठी आपण त्याची ज्या निर्माण किंवा त्याच्या ज्या प्लॅनिंग केली होती त्यापासून आपली ते मागे 10 वर्षापासून प्लॅनिंग होता आणि ज्या मशिनरी आपल्याकडे आहे ते एकदम ऍडव्हान्स्ड आहे. हार्ट ट्रीटमेंटसाठी आता आम्हाला ज्या सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट लागतो किंवा ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो, पूर्ण इंडियाला ज्या इंटरनॅशनल लेवलचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे ते आपण वापरून त्याला करतो. नेमली आपण समजा नाव मला बोलायचं तर आपल्याकडे आयवस मागे 10 वर्षापासून आम्ही आयवसचा यूज करतो आणि पूर्ण नाशिकला आम्ही फर्स्ट सेंटर होते ज्याला आयवस नावाची मशीन आहे. आयवस एक नवीन टेक्नॉलॉजी जसा आपण हार्टची ब्लॉकेजसाठी एंजिओग्राफीचा वापर करतो त्यासारखा आयवस नावाची मशीन आहे, ज्यामुळे आपण हार्टचे रक्तवाहिनीच्या आत जाऊन तिचा पूर्ण विश्लेषण करतोय की ते कशाचे ब्लॉकेज आहे, काय त्याचे कंटेंट आहे, कॅल्शियमचा, थ्रॉम्बसचा, फायब्रोसिसचा, ते बघून आपण तिला पूर्ण निदान करू शकतो. त्यासारखे भरपूर आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण फर्स्ट टाइम इन नाशिक वापरले आणि आपला जे सेंटर आहे त्याला आपण सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणतो. म्हणजे ज्या हार्ट ट्रीटमेंटसाठी ज्या पण आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो ते जे बेस्ट आहे ते करून आपण पेशंटला बेस्ट ट्रीटमेंट द्यायचे प्रयत्न करतो.